नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढत चाललाय। तापमान 40शी पार गेले। नाशिककरही उकाड्याने हैराण झालेत। नागरिकांना उष्माघाताचा धक्का बसू नये यासाठी पोलिसांनी दुपारी 1 ते 4 या वेळेमध्ये काही सिग्नल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे शहरातल्या 50 पैकी 30 सिग्नल दुपारी बंद ठेवण्यात येतात, तर बाकी सिग्नल हे ब्लिंक मोडवर असणार आहेत। राज्यातील 65 ठिकाणी पणन विभाग नवीन बाजार समिती उभारणार आहे। तालुका तिथे बाजार समिती या धोरणांतर्गत नवीन बाजार समिती उभारण्याचा हा निर्णय घेतलाय। यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गडचिरोली, कोल्हापूर या ठिकाणी सर्वाधिक बाजार समिती उभारण्यात येणार आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे। भरवस्तीत बिबट्याचा वावर आढळून आलाय। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्याची दृश्ये चित्रित झालीत। बुधलवाडी दरगुडे वस्ती भागामध्ये बिबट्यानं 3 कुत्र्यांची शिकार केलेली आहे। तर बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांचं रात्री घराबाहेर पडणं मुश्किल झालंय। या बिबट्याला तातडीनं जेरबंद करावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे। महापालिकेनं काटेगल्ली इथं अतिक्रमण हटवल्यानंतर आता शहरातल्या सर्व धर्मीय 150 अनधिकृत धार्मिक स्थळं महापालिकेच्या रडारवर आहेत। मनपानं या अगोदर 2019ला 108 धार्मिक स्थळं निष्कासित केलेली होती आणि त्यानंतर कोरोनामुळे या कारवाईला ब्रेक लागला होता। आता पुन्हा एकदा या मोहिमेला सुरुवात करण्यात येते आणि सर्व अनधिकृत धार्मिक स्थळं काढण्याची तयारी अतिक्रमण निर्मूलन विभागानं केलेली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तानं मनमाडमध्ये आयोजित 8 दिवसीय भीमोत्सवाची सांगता भीमा तुझ्या जन्मामुळे या महानाट्याच्या प्रयोगानं झालं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील जीवनपटाचं या महानाट्यातल्या कलाकारांनी मांडला आणि प्रेक्षकांना 3 तास खिळवून ठेवलं। नाशिकमध्ये भावी वधूच्या छळामुळे एका इन्कम टॅक्स अधिकाऱ्यानं आत्महत्या केली। लग्नाच्या मुहूर्ताच्या दिवशीच हरिकृष्ण पांडे यांनी गळफास घेऊन जीवन संपवले। वाराणसीमध्ये अधिकाऱ्याचा साखरपुडा झाला होता, मात्र साखरपुड्यात भावी वधूनं प्रियकराला मिठी मारल्यानं तिचं प्रेम प्रकरण उघड झालं आणि यानंतर या युवतीनं इन्कम टॅक्स अधिकाऱ्याला धमकावण्यास सुरुवात केली। लग्न कर अन्यथा हुंडा प्रकरणामध्ये अडकवेन अशी धमकी या अधिकाऱ्याला देण्यात आली। सततचं ब्लॅकमेलिंग आणि मानसिक त्रासामुळे या अधिकाऱ्यानं अखेर जीवन संपवलं। नाशिकमध्ये लग्न समारंभात लावलेल्या फटाक्यामुळे आग लागली। अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। नाशिकमध्ये चालत्या कारनं अचानक पेट घेतला। या आगीमध्ये संपूर्ण कार ही जळून खाक झाली। नाशिकच्या द्वारका परिसरातल्या उड्डाणपुलावर ही दुर्घटना घडली। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही। लासलगावच्या समर्थनगर परिसरात घरफोडीची घटना घडली आहे। चोरट्यांनी कपाटातल्या 3,82,000 रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारून ते पसार झाले। या प्रकरणात लासलगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलीस आता पुढचा तपास करतात।